पूर्वी स्टेटमेंट दिलं होतं मी राहील नाही तर तू राहील, पण त्यांचं असं म्हणणं आहे मी कुठल्या ढेकणाला आव्हान देत नाही, टोटल भाजपाला हे आव्हान देतो. कसं बघता त्याच्या विधानाकडे? उद्धव ठाकरेची सध्या मनस्थिती योग्य नाही आहे. त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरची गरज आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्धार केला होता काश्मीरचं 370 कलम म्हटलं पाहिजे. मोदींच्या नेतृत्वात अमित भाईंनी काश्मीर ते कन्याकुमारीचा भारत एक केला, 370 कलम म्हटलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्या नेतृत्वाला अमित भाईला ज्या पद्धतीचे टीका करतात आहेत, उद्धव ठाकरे हे औरंगजेबी विचाराचे झाले आहेत. उद्धव ठाकरेमध्ये त्यांच्या मस्तिष्कामध्ये औरंगजेबी विचार घुसले आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ते देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीला चॅलेंज करतायत. आम्ही सुद्धा आरेची भाषा कार्य करू शकतो. त्यांना जे जे काही करायचं सारं करावं. आम्ही सुद्धा जनतेमध्ये जाऊ आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेच्या भल्याकरता जे जे आम्ही करतोय, हा दावा नाही की सारा आम्ही बदललाय, पण आमच्याकडे एवढी मोठी शिदोरी आहे. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेचे आशीर्वाद घेऊ. यांना काय भुकाचं ते भुकू द्या. ते बावचडलेले आहेत, बेताल झालेले आहेत. सकाळी 9चा भोंगा चालूच आहे. निश्चितपणे एकदा जनतेने लोकसभेमध्ये त्यांनी जे केलेले खोट्या पद्धतीचे आश्वासन एकदा ऐकले, जनतेला त्यांनी खोटं जनतेमध्ये खोटं मांडलं, मोदीजीबद्दल मांडलं की संविधान बदलणार आहे. आज मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून काम चालू केलं. महिलांना सांगितलं, बहिणींना सांगितलं 8,500 रुपये खटाखट देऊ. 3 महिने झाले. इथल्या खासदारांचं आश्वासन होतं की आम्ही 30 तारखेला 8,500 रुपये देऊ. गायब झाले. खोटं बोलले. लोकांनी एकदा जनता कन्फ्यूज झाली. पण मला विश्वास आहे, उद्धव ठाकरे कितीही काही वाईट बोलले तरी महाराष्ट्राची जनता मात्र महायुतीला मतदान करेल आणि डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्रात काम करेल असं मला वाटतं. शरद पवारांनी आज वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या दरम्यान अदानीचे 2 कर्मचारी तिथे असल्याचं एक माहिती समोर येत आहे. कसं बघताय? तुम्हाला जी माहिती आहे ती मला माहिती नाही, त्यामुळे यावर बोलणं काही योग्य नाही. त्याला शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांना का भेटले? या राज्यामध्ये संस्कार संस्कृती आहे. एखाद्या विकासाच्या विषयावर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतात. त्यामुळे मला असं वाटतं त्या भेटीला जे काही मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे ती भेट असेल. सर, काल सिल्लोडमध्ये प्रोग्राम झाला. सिल्लोडच्या प्रोग्रामवरून रावसाहेब दानवे नाराज आहेत. तिथले अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंना त्या कार्यक्रमाला बोलवलं नाही. काय महायुतीमध्ये कुठे धुसफूस सुरू झाली आहे का? काही महायुतीत धुसफूस नाही आहे. काही कार्यक्रम असे असतात ज्या ठिकाणी हा जातं ते जातात. लोक विधानसभा लेवलचा काही कार्यक्रम असतो, पण मला फार माहिती नाही आहे. त्यामुळं भंडारा जिल्ह्याबद्दल आणि विदर्भाबद्दल काही विचारलं तर मी योग्य सांगू शकेल. सर, एससी एसटी वर्गीकरणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात राजकारण सुरू झालं आहे. मागासवर्गीय आदिवासी समाजात जो आर्थिक दुर्बल घटक आहे, त्या घटकाला फार मोठा फायदा होणार आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं नीट वाचन केल्याशिवाय त्यावर काही प्रतिक्रिया देण्यापेक्षा नीट समाजाचं भलं कशामध्ये आहे याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणास आर्थिक निकष क्रिमी लेअर लावण्यास रामदास आठवलेचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र विरोध केला आहे. मी हेच म्हटलं की माझी भूमिका ही स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्णपणे वाचून त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य आहे. सर, आगामी विधानसभा वेळ आहे. शेवटचा प्रश्न, वेळ आहे, पण भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत महिलांना कधी संधी मिळाली नाही. या विधानसभेत महिलेला कुठे संधी मिळेल का? तुमची सूचना आम्ही विचारात घेऊ.